संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय वैभव काका नायकवडी यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या जिजामाता विद्यालयाच्या ज्या विद्यार्थिनींनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला आणि त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शनासाठी ज्या मॉडेलची मांडणी केलेली आहे त्या सर्व विद्यार्थिनींसाठी जोरदार अभिनंदन। सहकारातील कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व माननीय वैभव काका नायकवडी। वाळवा येथील हुतात्मा शिक्षण उद्योग समूहाचे नेते वैभव काका नायकवडी यांचा आज वाढदिवस। शेतकरी, कष्टकरी, कामगार व सहकार चळवळीचा व सर्वसामान्य जनतेचा नेता वैभव नायकवडी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेले त्यांचे अभिष्टचिंतन। वैभव काकांचा जन्म क्रांतिकारी आणि चळवळी असलेल्या नायकवडी या शेतकरी कुटुंबात झाला। त्यांचे वडील पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी, आई सामाजिक कार्यकर्त्या व माजी मुख्याध्यापिका कुसुमताई नायकवडी उर्फ माईसाहेब यांच्या संस्कारात ते लहानाचे मोठे झाले। हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाची मुहूर्तमेढ क्रांतिकारी पद्मभूषण नागनाथअण्णा नायकवडी यांनी केली असली तरी हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचा अटकेपार झेंडा लावण्याचे काम सन्माननीय वैभव काकांनी केले। या हुतात्मा संकुलामध्ये साखर कारखाना, हुतात्मा सहकारी बँक, हुतात्मा सहकारी दूध संघ, हुतात्मा बजार, हुतात्मा नागरी पतसंस्था, हुतात्मा साखर कारखाना, कामगारांची पतसंस्था या सर्व अनेक सहकारी संस्थांचा समावेश होतो। या संस्था सहकारात नावाजलेल्या व दीपस्तंभ ठरलेल्या आहेत। या संस्थांची जडणघडण वैभव काकांच्या नेतृत्वाखाली झाली असून त्यांना क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांचे बहुमोल असे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले आहेत। सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वैभव काकांनी वाळवा तालुक्यात ग्रामीण भागापर्यंत विकास नेला असून अनेक खेडेगावात सामान्य कार्यकर्त्याच्यापर्यंत सुद्धा त्यांचा संपर्क चांगल्या प्रकारे आहे। सहकारी संस्था योग्य पद्धतीने आणि काटेकोर नियोजनाने चालवल्या तरच त्या टिकू शकतात हे वैभव काकांनी ओळखले आहे। त्याच तत्वावर हुतात्मा संकुलाची वाटचाल सुरू आहे। किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही वैभव काका नायकवडी काम पाहतात। वाळवा, शिरगाव, पडळवाडी, सोनवडे, तालुका शिराळा येथे या शिक्षण संस्थेच्या शाखा आहेत। सर्व शाखांमध्ये हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी घडत आहेत। संस्थेच्या क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय महाविद्यालयातूनही स्पर्धा परीक्षेतही घडणारे गुणवंत विद्यार्थी वैभव काकांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करतात। त्याचबरोबर क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी, डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी निर्माण केलेली खो-खो क्रीडा परंपरा हुतात्मा संकुलाने आजही जपलेली आहे। या क्रीडा परंपरेचा वारसा सन्माननीय वैभव काका नायकवडी यांच्या विचाराने पुढे चालत आला आहे। त्यांचे सर्व श्रेय वैभव काका नायकवडी यांना दिले जाते। वैभव काका नायकवडी अध्यक्ष असलेल्या हुतात्मा सहकारी साखर कारखाना आज देशात नावाजलेला आहे। या साखर कारखान्याच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांचा उद्धार झाला आहे। शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सभासद, कामगार, कार्यकर्ते यांचे प्रगतीचे केंद्र म्हणून हा साखर कारखाना देशभरातून ओळखला जातो। हुतात्म्यांचे जिवंत स्मारक म्हणून पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी या कारखान्याची स्थापना केलेली आहे। परंतु आपल्या कर्तृत्वाने वैभव काका नायकवडी यांनी या कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेकडो पुरस्कार आतापर्यंत मिळवून दिलेले आहेत। नेटके संयोजन आणि सूक्ष्म निरीक्षण हे वैभव काकांचे वैशिष्ट्य असून संस्थेवर त्यांची बारीक निगराणी असल्यामुळे हुतात्मा संकुलातील छोट्या मोठ्या अनेक संस्था काटेकोरपणे नियोजन पद्धतीनं प्रगतीच्या दिशेने झेप घेताना आपल्याला दिसत आहेत। हुतात्मा साखर कारखान्याची उच्चांकी दराची परंपरा डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण केली। तीच परंपरा वैभव काका नायकवडी यांनी अनेक वर्ष चालू ठेवलेली आहे। त्याचबरोबर हुतात्मा साखर कारखान्याने देशभरामध्ये सर्वाधिक बोनस व बक्षीस देण्याची परंपराही निर्माण केलेली आहे। शासनाने जाहीर केलेल्या वेतनवाढी वेळोवेळी साखर कारखाना देत असल्यामुळे कामगारांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण नेहमी असते। ऊस तोडणी मजुरांना चांगला मेहनताना देण्याची परंपरा देखील हुतात्मा कारखान्याने जपली आहे। वैभव काका नायकवडी यांनी सर्वच निर्णय चांगले घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा, कामगार, सभासद, कार्यकर्त्यांचा उद्धार झाला आहे। साखर कारखान्याच्या ऊस दराची कोंडी फोडण्याचा मंत्र सांगली जिल्ह्याला वैभव काका नायकवडी यांनी दिला आहे। त्यांनी अनेक वेळा ऊस दराची कोंडी फोडून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले। सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा निर्माण करणारा कारखाना म्हणून देशभरात हुतात्मा साखर कारखान्याकडे पाहिले जाते। तांत्रिक क्षमता, ऊस विकास, अर्थव्यवस्थापन अशा सर्वच पातळ्यावर हुतात्मा साखर कारखान्याला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्याचबरोबर
राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळत असताना त्याचे श्रेय वैभव काकांच्याकडे जाते. राज्यातील अनेक दिग्गज नेत्याशी त्यांचा निकटचा संपर्क आहे. सर्वच पक्षीय पातळीवर त्यांचे संबंध असून सर्वांचे चांगले संबंध ठेवून संस्थांच्या प्रगती कशी करायची याचा मंत्र काकांनी आत्मसात केल्यामुळे संकुलाची यशाची परंपरा पुढे चालू आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री खासदार राजू शेट्टी, आमदार व माजी मंत्री सदाभाऊ खोत, RPIचे नेते रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री भाजपचे नेते फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच विनय कोरे असे अनेक विचारवंत आणि तसेच साळुंखे अशा अनेक दिग्गज नेत्यांचा वैभव काका नायकवडी यांचा जवळचा व निकटचा संबंध आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही नेत्यापर्यंत ते सहज पोहोचताना दिसतात. हुतात्मा बजारच्या अनेक शाखांच्या माध्यमातून वाळवा तालुक्यामध्ये प्रत्येक ग्राहकापर्यंत स्वच्छ व निवडक माल पोहोचवण्याचा हुतात्मा बजारचा प्रयत्न वैभव काका नायकवडी यांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी होताना दिसत आहे. हुतात्मा दूध संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक, गोवा राज्यामध्ये आपला स्वतःचा वेगळा ग्राहक निर्माण करण्यामध्ये वैभव काका यांना चांगले यश आले आहे. तर बँकेच्या माध्यमातून गोरगरीब माणसाची पत निर्माण करण्यामध्ये काका यशस्वी ठरलेले आहेत. वैभव काका नायकवडी यांचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक व पहिला राष्ट्रपतींचा दौरा यशस्वी करण्यामध्ये व वाळवासारख्या गावामध्ये 2 ते 2.5 लाख लोकांना एकत्रित करून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त करून देण्यामध्ये काकांचे सूक्ष्म कार्य दिसून येते. डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांचे देशभरामध्ये प्रतीत होण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहे. वैभव काका नायकवडी यांना राज्यभरातील अनेक संस्थांनी पुरस्कार व सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सत्कार व गौरव केला आहे. तसेच पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर